पिल्लाने काय करावं तर कुठंतरी अरण्यात जावं, कुठंतरी एखादी शिकार गवसली तरी ती घ्यावी आणि आपण घरी नेऊन खायची असं आम्ही निर्देशा करतो. आणि म्हणून माझा धनी काय बोलला, अगं छबी मी मोरल्या रानामध्ये जातो तोपर्यंत तू माझ्या मागणं हळूहळू ये. आणि म्हणून त्याच्या मागणं मी हळूहळू पुढे जाते, पण धनी काही दिसत नाही. आणि धन्याचं मी काही खरं नाही, कारण मी ज्याच्याबरोबर लग्न केलं त्याची म्हणे पहिली 3 लग्न झाली होती आणि 3 लग्न झाली, 3 बायका त्याला बघूनच जाग्यावर मेल्या. मग त्याच्या बायका का मेल्या तर हे सकाळ दुपार संध्याकाळ ढोस आणि संध्याकाळचं नागोबा फूस असायचा. आणि म्हणून बायका म्हणे त्याच्या जागेवर तिने यानं दारू खाता खाता बायका गमावल्या. पण मला मी 4थं लग्न केलं तर मी का करत होते 4थं लग्न, माझं मी लग्न व्हायचंच नव्हतं, पण 4थं लग्न त्याच्या संग केलं आशेवर जगत होती. कुठंतरी घरात एक पोर जन्माला येईल, पण पोर काही जन्माला आलं नाही. कारण पोर जन्माला येणार तरी कसं, यानं जर स्वरा खाला तर याची टकलीच वर नाही, मग पोरं काय कर्माची जन्माला येणार. मग जाऊ दे म्हटलं, आता मी वाजोटीच राहिली, ती वाजोटीच राहिली. आता काय करणार, आता फक्त रानात फिरायचं, कुठं शिकार मिळाली तर यायची, पण शिकार मिळणार कुठं, हल्लीकडे फक्त वानर जास्त झाले. वानराशिवाय आणखी दुसरं काय मिळायचं नाही. दुसरं म्हणजे काय, कुठंतरी एखादा फटकुला मिळेल, कुठंतरी एखादा शशो मिळाला तर घेऊन जाईल, पण काही मिळत नाही.